मनसेच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडेंकडे, अमित ठाकरेंकडे सर्व शाखाध्यक्ष आणि गटाध्यक्षांची जबाबदारी महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या तयारीचा आजच्या बैठकीमध्ये श्रीगणेशा. नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. जिल्ह्यांचा पालकमंत्री जाहीर होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी. लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा करण्याचंही दिलं आश्वासन. कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी खास कायदा करून मेळा प्राधिकरण स्थापन करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाशिकमध्ये माहिती. तर पाणी स्वच्छ करण्यासाठी 1200 कोटी रुपये खर्चही करणार. नागपुरात 5 पावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतली संचारबंदी उठवली. सलग 7व्या दिवशी नागपूरच्या 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये संचारबंदी कायम. दिव्यांगांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन 3ऱ्या दिवशी मागे. भरत गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये उपोषण संपवण्याचा निर्णय. तर मुख्यमंत्री फडणवीसांचंही सकारात्मक निर्णयाचं आश्वासन. HSRP नंबर प्लेटसाठी बनावट संकेतस्थळ. सायबर फसवणुकीचा नवा प्रकार उघड. तर सायबर भामट्यांनी बनवली अधिकृत शासकीय वेबसाईट सारखीच हुबेहूब बनावट वेबसाईट. न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या घरी सापडलेल्या पैशांचा पोलिसांनी दिलेला व्हिडिओ सुप्रीम कोर्टाकडून पब्लिक प्लॅटफॉर्मवर सादर. तर न्यायमूर्ती वर्मांना मोबाईलमधला कोणताच डेटा डिलीट न करण्याचेही दिले निर्देश. बंगळुरू जवळच्या अनेकलमध्ये 100 फुटी रथ कोसळून एका भाविकाचा मृत्यू. तर अनेक जण जखमी. मधुरम्मा देवीच्या यात्रेतील दुर्दैवी प्रकार समोर. मुंबई महापालिका प्रशासनाच्या स्तरावर दादरचा कबुतरखाना हटवण्याच्या हालचाली. वरळी किंवा प्रभादेवीमध्ये स्थलांतराचा विचार. तर कबुतरांची विष्ठा आणि पिसांच्या त्रासानं स्थानिक रहिवासी त्रस्त. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.